नमस्कार. नाना पाटेकर यांनी आजवर क्रांती, तिरंगा, सिंहासन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात कधी विलन तर कधी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. 1979 साली जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन या चित्रपटात त्यांनी विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटात अजून एक प्रतिभावान कलाकार होता ज्याचं नाव होतं जयराम हार्डीकर. या चित्रपटात जयराम यांनी कुटुंबावर प्रेम असलेला, त्यांच्या सुखासाठी स्मगलरच्या टोळीसाठी काम करणाऱ्या पानितकर या तरुणाचे पात्र साकारले होते. या चित्रपटाच्या शेवटी नाना पाटेकर हे जयराम यांना जीवानिशी मारतात. मात्र दुर्दैव असं की 1979 साली चित्रपट रिलीज झाल्याच्या काही महिन्यातच जयराम हार्डीकर यांचे एका अपघातात दुर्दैवी निधन झाले. मात्र आपल्या पतीच्या या आकस्मिक निधनाचा जयराम यांच्या पत्नीला जबर धक्का बसला होता. त्यांनी कुठंतरी या घटनेला सिंहासन चित्रपटातील त्यांच्या मृत्यूला जोडले. त्यांनी नाना पाटेकर यांना त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरवले. नानांनी चित्रपटात जयराम यांचा खून केला म्हणून अपशगुन झाला असा त्यांच्या पत्नीचा समज झाल्याने त्यांनी अनेक वर्ष नाना पाटेकर यांच्याशी बोलणे बंद केले होते. मंतरलेली चैत्रवेल टीमच्या बसच्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना इस्लामपूर जवळ झालेल्या अपघातात जयराम हार्डीकर यांचा चटका लावणारा मृत्यू झाला. जयराम हार्डीकर मराठी रंगभूमीवरील एक मोठे नाव होते. आरोप, सिंहासन, सर्वसाक्षी, आबाड माया या गौजीरवाण्या घरात या गाजलेल्या मराठी मालिका तसेच चित्रपटात त्यांनी उत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार देखील पटकावले होते. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.